तुमची जर मेष रास असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. रात्रीचे 2:30 किंवा 3 वाजले असतात. संपूर्ण जग गाढ झोपेत असतं, पण तुमची मात्र अचानक खाडकन झोप उघडते. अचानक छातीत धडधडून लागते. खोलीत कुणीतरी असल्यासारखं भास होतो किंवा कसल्या तरी विचाराने डोक्याची नस दुखू लागते. तुम्ही उठून पाण्याचे 2 घोट घेता. खिडकी बाहेर पाहता. तिथे पौर्णिमाचा तो विशाल चंद्र तुमच्याकडेच पाहत असल्यासारखं वाटतं. तुमच्या मनात विचार येतो की माझ्याच आयुष्यात हा एवढा संघर्ष का? मी प्रत्येकाचं चांगलं केलं, मग माझ्याच नशिबी काय एकेकीपणा? का हे सर्व माझ्या आयुष्यात घडत आहे? हे प्रश्न फक्त तुमचे नाहीत, तर हे विश्व संकेत आहेत. निसर्ग तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे, पण तुम्ही रोजच्या विचिंतेत त्याकडे दुर्लक्ष करत आहात. काय तुमच्यासोबतही गेल्या काही दिवसात असं घडलं आहे का? जर होय तर थांबा, कारण आजचा हा दिवस तुमच्या आयुष्याला एक अभूतपूर्व कलटाणी देणारा ठरणार आहे. गेल्या काही दिवसापासून रात्री अचानक डोळे उघडणे, मनात एक अनामिका भीती वाटणे किंवा सर्व काही ठीक असतानाही अचानक डोळ्यात पाणी येणे. तुम्हाला माहिती आहे का हे नक्की काय आहे? हे केवळ तुमची मानसिक स्थिती नाही, तर निसर्ग तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मेष राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, तुमच्या आयुष्यात आत्तापर्यंत खूप काही घडून गेलं आहे. जवळच्या व्यक्तीने दिलेला विश्वासघात, पाठीत खूप असलेला खंजीर आणि हक्काच्या माणसाने घेतलेली फिरकी, हे सर्व तुम्ही मूकपणे सहन केलं आहे. पण आता नुकत्याच होऊन गेलेल्या या पवित्र पौर्णिमेनंतर तुमच्या नशिबाच्या बंद दारावर कोणीतरी थाप मारत आहे. पुढील काही मिनिटे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे रहस्य उलगडणार आहेत. या विश्वात अशा 4 नावाची माणसं फिरत आहेत, जे नकळतपणे तुमच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश घेऊन येणार आहेत. जर तुम्ही हा व्हिडिओ दुर्लक्षित केला तर कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा संकेत तुम्ही गमावून बसाल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्तकृपा या चॅनलमध्ये स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त लिहायला मात्र विसरू नका. आणि हो, सबस्क्राईब केलं असेल पण बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी मेष राशीचा व्हिडिओ टाकेल त्याचा सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पौर्णिमा म्हणजे केवळ चंद्राचा पूर्ण आकार नव्हे. आध्यात्मिक शास्त्रात पौर्णिमेला मनाचा कारक मानले जाते. चंद्र जसा समुद्रात भरती आणतो, तसंच तो माणसाच्या भावनांमध्येही प्रचंड मोठी भरती किंवा उधाणता आणतो. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे, जो अग्नितत्वाचा आहे. जेव्हा चंद्राची शीतलता आणि मंगळाचा एक अग्नी एकत्र येतो, तेव्हा मनात प्रचंड मोठे दिव्य निर्माण होते. गेल्या काही दिवसात तुमच्या भावनांचा बांध फुटल्यासारखा झाला असेल. चला आपण मेष राशीच्या मूळ स्वभावाबद्दल सविस्तर बोलूया. मेष राशीचे व्यक्ती अत्यंत प्रामाणिक, सरळ आणि धाडसी असतात. कोणाच्या अध्यात ना मध्यात, कोणाचे 1 रुपयाचे कर्ज ठेवायला यांना आवडत नाही. जर कुणी संकटात असेल तर स्वतःचे नुकसान करूनही धावून जाणे हा तुमचा मूळ स्वभाव आहे. पण याच स्वभावाचा लोकांनी गैरफायदा देखील घेतला आहे ना? असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या सरळपणाला लोकांनी तुमचा कमकुवतपणा समजले. जेव्हा तुमच्याकडे पैसे होते, सत्ता होती, तेव्हा तुमच्या मागे पुढे करणारे लोक आज जेव्हा तुम्हाला मानसिक आधाराची गरज आहे तेव्हा नेमकी कुठे गेले? अनेकांना अनुभव नक्की येतो मंडळी. मेष राशीचे लोक वरून जेवढे खणकर दिसतात ना, आतून तेवढेच हळवी देखील असतात. गेल्या काही महिन्यात किंवा वर्षात तुम्ही पैशाच्या अडचणीपेक्षा माणसाच्या वर्तळामुळे जास्त खचला आहात, बरोबर ना? ज्यांच्यासाठी तुम्ही तुमचे रक्त वाटवले, ज्यांना स्वतःपेक्षा जास्त मानलं, त्यांनी शेवटी तुमच्या परिस्थितीचा गैरफायदा घेतला. जेव्हा खिशात पैसे नव्हते, जेव्हा रात्री शांत झोप येत नव्हती, तेव्हा तुमच्या पाठीवर हात ठेवायला कुणीही नव्हतं. एकटेपणा काय असतो हे तुम्ही खूप जवळून अनुभवले आहे. अपमान सहन करूनही चेहऱ्यावर खोटे हसू ठेवून जगणं किती कठीण असतं हे तुम्हालाच माहिती. पण या पौर्णिमेची ऊर्जा काहीतरी वेगळं संकेत देत आहे. तुमच्या मनातली अव्यस्तता, एकंतरता आता संपण्याच्या मार्गावर आहे. निसर्गाचा नियम आहे, जेव्हा अंधार सर्वात जास्त दाट असतो ना, तेव्हा पहाट अगदी जवळ आलेली असते. पहा मंडळी,
या वयात ना, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, या वयात या वळणावर तुम्हाला कधी कधी वाटतं ना, की आपण सर्वांचं करणे आता सोडून द्यावं, स्वतःपुरतं जगावं. पण तुमचे मन एवढे साफ आहे की तुम्ही पुन्हा कोणाच्या तरी दुःखात विरघळून जाता. हे तुमचं वास्तव आहे. आता आपण एका अशा टप्प्याकडे जात आहोत जिथे तुमच्या आर्थिक संघर्षाचा अंत कसा होणार आहे याचे संकेत दडले आहेत. आर्थिक संघर्ष काय असतो हे मेष राशीला कोणी शिकवण्याची गरज नाही. पैसे कमवण्याची क्षमता तुमच्यात अफाट आहे, पण ते पैसे टिकत नाहीत. आलेला पैसा कुठल्या कुठे निघून जातो याचा हिशोब लावताना डोके चक्र होऊन जाते. घरात अचानक उद्भवणारे आजारपण, नातेवाईकांच्या गरजा किंवा न मागता ओढवून घेतलेले संकटे यामुळे तुमची बचत शून्यावर येते. अनेकदा जर अशी परिस्थिती निर्माण होते की खिशात अत्यंत कमी पैसे उरतात आणि महिन्याचे शेवटीचे दिवस कसे काढायचे हा यश प्रश्न समोर उभा ठरतो. पहा मंडळी, कारण की बघा, किराणा दुकानात जाताना किंवा कोणाचे देणे देताना मनावर येणारा तो प्रचंड ताण तुम्ही कसा सहन केला आहे हे फक्त आणि फक्त तुम्हाला आणि तुमच्या देवालाच माहिती आहे. पण आता निसर्गाचे चक्र फिरू लागले आहेत. पौर्णिमेच्या या ऊर्जेने तुमच्या राशीतले दारिद्र्य योगावर आघात करण्यास सुरुवात केली आहे. तुम्हाला काही नवीन संकेत मिळत आहे का? जसे की अचानक जुन्या गुंतवणुकीतून काहीतरी परतावा मिळणे किंवा बऱ्याच दिवसापासून रखडलेली सरकारी कामे अचानक मार्गी लागणे. हे सगळं घडवून आणण्यासाठी ती 4 नावे पडद्यामागून काम करत आहेत. आता विचार करा, तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात तुम्हाला सतत अडथळे येत आहेत का? असे वाटत आहे की मेहनत तुम्ही करता आणि त्याचं श्रेय मात्र भलतंच कोणीतरी घेऊन जातं. अनेक मेष राशीच्या व्यक्तींना सध्या हा अनुभव येत असल्याची शक्यता आहे. पण पौर्णिमेनंतरच्या या काळात तुमच्या करिअरमध्ये एक नवीन मार्ग मोकळा होताना दिसत आहे. हा बदल अचानक होईल. कदाचित तुम्हाला एखादी नवीन संधी मिळेल किंवा रखडलेले पैसे परत मिळण्याचे संकेत मिळतील. पण हे सगळं सहज होणार नाही. यासाठी कारणीभूत ठरणार आहे एक विशिष्ट ऊर्जा जी त्या 4 नावाच्या व्यक्तीशी जोडली आहे. ती 4 नावे कोणती, त्याचं पहिलं अक्षर काय असू शकतं हे आपण पुढे पाहणारच आहोत. पण त्याआधी हे समजून घ्या की या व्यक्ती थेट तुमच्यासमोर येऊन चमत्कार करणार नाहीत, तर त्यांच्या केवळ अस्तित्वाने किंवा त्यांच्या एका लहानशा सल्ल्याने तुमच्या बुद्धीला योग्य दिशा मिळणार आहे. इथे प्रश्न पडतो की हे अक्षर तुमच्या अगदी जवळचे तर नाहीत ना? तुमच्या घरातच तर या नावाचे व्यक्ती राहत नाहीत ना? विचार करा. जर व्यक्ती तुमच्या घरातच असेल आणि तुम्ही तिच्याशी रोज वाद घालत असाल तर तुमचे भाग्य कसे उजळणार? म्हणूनच या सस्पेन्सचा उलगडा शेवटच्या भागात पाहणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुम्ही कोणतीही मोठी चूक करणार नाही. चला तर आपण मनाच्या अत्यंत संवेदनशील कोपऱ्याला स्पर्श करूया. तो म्हणजे आपली नाती. मेष राशीची व्यक्ती नात्याच्या बाबतीत खूप लवकर वाहून जातात. कोणावरही अंधाळ विश्वास ठेवणं ही तुमची सर्वात मोठी चूक असते. आपण काही वास्तववादी उदाहरणं पाहूया जी कदाचित तुमच्या आयुष्यातील असतील. तुम्ही तुमच्या अत्यंत जवळच्या मित्राला किंवा नातेवाईकाला त्यांच्या अडचणीच्या काळात मोठी आर्थिक मदत केली. कदाचित स्वतः दागिने गहाण ठेवून किंवा कर्ज काढून पैसे दिले. पण आज जेव्हा तुम्हाला गरज आहे तेव्हा त्यांनी साधे फोन उचलणेही बंद केले. कुटुंब पातळीवर तुम्ही दुसऱ्यासाठी मंडळी, कुटुंब पातळीवर तुमच्या कुटुंबासाठी किंवा दुसऱ्यांच्या कुटुंबासाठी रक्ताचं पाणी केलं. पण घरातल्या सदस्यांनी किंवा बाहेरच्या सदस्यांनी असं वाटते की तुम्ही काहीच करत नाही. तुमच्या कष्टाची किंमत शून्य समजली जाते. कामाच्या ठिकाणी तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या किंवा तुमच्यासोबत शिकणाऱ्या व्यक्ती पुढे निघून गेले आणि त्यांनी मागे वळून पाहताना तुम्हाला ओळखण्यासही नकार दिला. हे अपमान, हे विश्वासघात सहन करताना काळजाचे तुकडे होतात. ते तुम्ही कसे शिवले आहेत ते तुमचं मनच जाणे. पण या पौर्णिमेनंतर नातेसंबंधात एक मोठा भूकंप किंवा सकारात्मक बदल होणार आहे. नातं म्हटलं की तुम्हाला नेहमीच तडजोड करावी लागली आहे. तुम्ही समोरच्या व्यक्तीला सर्वस्व अर्पण करता, पण बदल्यात तुम्हाला काय मिळतं? केवळ अपेक्षा भंग. तुमच्या मनातील हीच भावना तुम्हाला आतून पोखरत राहिली आहे. पण आता आध्यात्मिक दृष्टिकोनातून तुमच्या मनात एक नवीन सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत आहे. तुमच्या वागण्यात, बोलण्यात एक वेगळे संयम निर्माण होईल. जे लोक तुम्हाला सोडून गेली होती ते कदाचित तुमच्या मोलाची जाणीव ठेवून परत येण्याचा प्रयत्न करतील. परंतु यावेळी तुम्ही सावध राहणं गरजेचं आहे.
निसर्ग तुम्हाला जी नवीन शक्ती देत आहे ना, त्याद्वारे तुम्हाला खऱ्या आणि खोट्या माणसांमधील फरक ओळखता येणार आहे. तुमच्या घरातील कुलदैवत आणि तुमचे आराध्य दैवत तुम्हाला प्रत्येक पावलावर साथ देत आहे, अशी अनुभूती तुम्हाला लवकरच येईल. आता तुम्हाला देवी संकेत कसे मिळतील हे समजून घ्या. जर तुम्हाला अचानक घरात तुळशीचे पान पडलेले दिसले किंवा मंदिरात गेल्यावर आपोआप देवाच्या मूर्तीवरून फूल खाली पडलेले, तर समजून जा की तुमची प्रार्थना ऐकली गेली आहे. देव स्वतः कधी येत नसतो, तो माणसाच्या रूपात कोणाला तरी पाठवतो आणि ते माध्यम ठरणार आहेत. तर ती 4 नावे ज्यांचा उलगडा आता आपण पुढील 2 मिनिटात करणार आहोत. अगदी श्वास रोखून धरा, कारण हा तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा खुलासा आहे. तर मंडळी, आता तो क्षण आला आहे ज्या क्षणासाठी तुम्ही हा व्हिडिओ अत्यंत संयमाने आशेने पाहतात. ही 4 नावे अक्षरे कोणती आहेत जी पौर्णिमेच्या देवी प्रकाशानंतर तुमच्या नशिबाचा चेहरा मोहरा बदलणार आहे. ज्योतिष ऊर्जेनंतर पहा मंडळी, ज्योतिष ऊर्जेनुसार आणि ग्रहाच्या गोचर स्थितीनुसार ही अक्षरे मेष राशीच्या लोकांसाठी अमृत ठरणार आहेत. लोकांसाठी अमृत देखील ठरणारच आहेत. पण मंडळी, एक एक करून रहस्य पडदा उघडूया. आता आपण त्या सगळ्या महत्त्वाच्या विषयाकडे वळूया ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात. ती 4 नावे कोणती ज्यांच्यामुळे मेष राशीच्या लोकांचे भाग्य उजळण्याचे संकेत मिळत आहे. ज्योतिषशास्त्रातील अक्षरांच्या ऊर्जेनुसार पहिले नाव किंवा अक्षर आहे अ. पहिलं नाव आहे अ. या अक्षराची व्यक्ती तुमच्या आयुष्यात मार्गदर्शकाची भूमिका बजावू शकते. अ अक्षर तुमच्या व्यक्तीच्या, मंडळी परत एकदा सांगते, अ या अक्षराची व्यक्ती तुमच्या आयुष्यात मार्गदर्शकाची भूमिका बजावू शकते. दुसरे नाव आहे म, ज्यांच्याशी जोडल्याने, मंडळी म ज्यांच्याशी जोडल्याने तुमच्या आर्थिक किंवा कौटुंबिक समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते. तिसरं नाव आहे र, ही व्यक्ती तुमच्या जुन्या मित्रापैकी किंवा नातेवाईकापैकी असू शकते जी तुम्हाला संकटातून बाहेर काढेल. आणि चौथे नाव आहे स, जे तुमच्या आयुष्यात नवीन आशेचा किरण घेऊन येईल. ही नावे तुमच्या परिचयातील असू शकतात किंवा आगामी काळात तुमच्या आयुष्यात प्रवेश करू शकतात. या व्यक्तीच्या संपर्कात आल्यावर तुम्हाला जाणवेल की तुमच्या अनेक समस्या आपोआप सुटू लागल्या आहेत आणि म्हणूनच आनंद अश्रू आवरेना कठीण होईल. पुन्हा एकदा विचार करा, अ म र आणि स या नावाचं कुणी लोक तुमच्या आसपास आहेत का? कदाचित तुमच्या आईचे नाव, तुमच्या पती किंवा तुमची पत्नी नाव किंवा तुमच्या पाठीवर हात ठेवणारा एखादा जीवाभावाचा मित्र या अक्षराचा असू शकतो. निसर्ग या अक्षराच्या माध्यमातून तुमच्या आयुष्यात पैशाचा ओघ आणि मनाची शांतता पाठवणार आहे. हे आता निश्चित मानले जात आहे. आयुष्यात कितीही संकटे आली तरी मेष राशीचा माणूस कधीही हार मानत नाही. हा इतिहास आहे. तुमच्या डोळ्यात आज जे आनंद अश्रू येणार आहेत, मंडळी तुमच्या डोळ्यात जे आनंद अश्रू येणार आहेत ते तुमच्या कष्टाचे, तुमच्या प्रामाणिकपणाचे फळ आहे. आजवर तुम्ही, मंडळी आजवर ज्यांनी तुम्ही जे काही सहन केले, ज्यांनी तुमचं नुकसान केलं, त्यांना त्यांच्या कर्माचे फळ नक्कीच मिळतील. तुम्ही त्यांची काळजी करू नका. मंडळी तुम्ही त्याची काळजी अजिबातच करू नका. तुम्ही फक्त तुमच्या कर्मावर आणि त्या परमेश्वरावर विश्वास ठेवा. हे सर्व ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या आयुष्यात यातील काय गोष्टी घडत आहेत का? लक्षात ठेवा, हा निसर्गाचा, हा विश्वाचा एक सुंदर संकेत आहे. भूतकाळात जे काही झालं ते विसरून जाण्याची वेळ आता आली आहे. तुमच्या कष्टाचं फळ देण्याचा निसर्गाचा हा मार्ग असू शकतो. स्वतःवर विश्वास ठेवा, तुमच्यातील आत्मशक्ती जागृत करा आणि येणाऱ्या प्रत्येक चांगल्या बदलाची सकारात्मकतेने स्वागत करा. काळ बदलत आहे आणि तुमचे चांगले दिवस आता दूर नाहीत, हा विश्वास मनात घट्ट ठेवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, पटला असेल आणि तुमच्या मनात सकारात्मकतेची लाट निर्माण झाली असेल तर या देवी शक्तीप्रती आपल्या कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त लिहायला मात्र विसरू नका. चॅनेलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब देखील करा. कमेंट बॉक्समध्ये जसं सांगितल्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त लिहायला मात्र विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त.